आता. हेलो हेलो. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल. तर मित्रांनो, आता आलेला आहे गरमीचा सीझन आणि या गरमीच्या सीझन मध्ये आपण विचार करतो की मस्त कुठेतरी थंड जागा सापडली पाहिजे जिकडे आपण मस्त चिल करू शकतो. आणि त्यासाठी आपण बऱ्याच वेळेला वॉटर पार्क्स किंवा स्विमिंग पूल्स मध्ये जातो. त्या ठिकाणी आपल्याला काही पैसे भरायला लागतात. अशीच एक नॅचरल पूल असलेली एक जागा सापडलेली आहे, जी आहे गोकुंडी. तर मित्रांनो, आज आपण ही जागा एक्सप्लोर करून घेऊ. तर ही जागा एक्सप्लोर करण्यासाठी मी येऊन पोहोचलेली आहे फल्याण या गावात. आणि ह्याच ठिकाणी जर तुम्ही या साईडला पाहाल तर मस्त लहान मुलं बोटमध्ये कायाकमध्ये बसून एन्जॉय करतायत. आणि इथूनच आपला जो ट्रेक आहे तो सुरू होणार आहे. तर फटफट आपण हा ट्रेक चालू करू. गावात कोणी गाईड आहे? तू जाईल ना घेऊन सर? हाच घेऊन जाईल. कसं किती रुपये घेते तो तिथे जाण्याचे? 400. बऱ्याच वेळा ट्रेकला गेलो, पण एवढा चिमुकला ट्रेक गाईड पहिल्यांदाच पाहिला. त्यामुळे आम्ही शॉकटच झालो. पण नंतर याच लहान मुलासोबत ट्रेक मध्ये केलेली मज्जा तुम्ही लवकरच पाहाल. तसंच गावात येणाऱ्या ट्रेकर्ससाठी राहण्याची व जेवणाच्या सोयीबद्दल या ताईंनी सांगितलं. जर ट्रेक साठी आले आणि राहत आहे, जेवण करताय आणि ट्रेक करताय, तर मग राहण्याचा वगैरे काही चार्ज आहे की? राहण्याचा 300 रुपये चार्ज आहे आणि जेवणाचा 300 रुपये चार्ज आहे. ओके, ठीक आहे, चालेल. आणि एका दिवसामध्ये गोकुंडी आणि मृगगड होऊ शकते नाही, का? त्याला एक दिवस अगोदर यावं लागतं. म्हणजे 2 दिवसाची ही ट्रेकिंग असते. ओके, एक दिवशी गोकुंडी आणि एक दिवशी मृगगड. ठीक आहे. तुमचा नंबर सांगून द्याल म्हणजे लोक येताना तुम्हाला कॉन्टॅक्ट करून येतील? हो, माझा 9359930852. ओके, काय नाव ताई तुमचं? रेणुका संतोष मरे. धन्यवाद ताई. थँक्यू. जाईल काय मोठे मोठे दगडे आहेत. गावच्या लेफ्ट साइडला एक छोटा रस्ता गोकुंड पर्यंत जातो. हा रोड वाय का गाव आहे रे? मग चालू होतो कम्प्लीट ऑफ रोडिंग पॅच. रस्त्यातल्या मोठमोठ्या दगडांमुळे बाईकनी या जागेवर जाणं थोडं रिस्कीच असणार होतं. त्यामुळे जर तुम्हाला जमत असेल तर तुम्ही तुमची गाडी फल्याण गावातच लावा, नाहीतर भरपूर चॅलेंजेस फेस करावे लागतील. तसाच काहीसा चॅलेंज प्रशिलला फेस करावा लागला. त्याची बाईक खड्ड्यात फसली व बऱ्याच प्रयत्नानंतर त्याची बाईक बाहेर निघाली. खड्ड्यातून बाहेर निघताच प्रशिलचा आनंद बघण्यासारखा होता. पण पुढे जाऊन याच आनंदाला परत ब्रेक लागणार होता. नशीब फायनली निघाली. नाहीतर मला तर वाटलं तर झालंच इकडे. आता बाईक इकडेच थांबूया की पुढे जाऊया? नाही, जाऊ. आता इथून प्लेन आहे म्हणते. बस हाच एक छोटासा टप्पा होता डेंजर वाला. आता इथून प्लेन एरिया आहे म्हणते. आई शपथ, आलंय परत. झाली परत, पुन्हा एक असा परत एकदा निघाली आहे. शपथ. चला, या वेळेला तरी तेवढी निघाली. गेला असं वर इथलं कुठलं जाणार? काय रे, इथनं रस्ता आहे काय? त्यांना चांगलं सांगते. 4 रस्त्याने सरळ गेला असं ना, तिकडे सरळ दगडी आहेत कुठे दगडी आहेत? तिथं मध्ये. आणि मग इथनं काय आहे? जा मग कुठं जायचं? एकदम गैरा डिस्कशन सुरू आहे गाववाल्यांमध्ये. माहिती नाही आपलं गाव ते आपण गाईड बनवून आणलो या टिल्ल्या लोकायला, पण हे आपल्याला इथेच भटकवून राहिले. अरे तुम्हाला तरी माहित आहे का रस्ता? आता फायनली एका चांगल्या क्लिअरिंगवर येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता मी डिसाईड केलेलं आहे की आता बाईक अजून पुढे न घेऊन जाता इकडेच थांबू. पायाच्या नसा लागल्या. हा जो एवढा आपण रोड
या अशा खतरनाक रोडवर आपण जे गाडी कंट्रोल करायचा प्रयत्न केलो, या दोन्ही मांड्या ज्या आहे ना त्या नसा लागल्या. बापरे. हे पुढचा रस्ता माहिती आहे ना पक्का? हाय हाय त्यांना तसं बाकी आहे माहिती आहे. यांनी इकडून आला तर ते इकडून आले तिथं आता. असा कोण करते रे? नाही वैभवनी केलं. अरे तर फायनली आपण जो प्रॉपर रूट आहे त्या रूटला आलेलो आहोत. मगासपासून आपण वेगळ्याच रूटवर चाललेलो होतो आणि ते पण बाईक घेऊन. दोघं आहेत मुलं. एक हा हेल्मेट घालून चाललेला आहे आणि एक पुढे चाललेला आहे. ए इकडे ये. पुढे माहिती आहे ना तुला? दोघांना माहिती आहे ना? घेऊन चाल ना बरोबर. पुढे जाऊन एन्जॉय करू. ठीक आहे ना तू? हा हा शांत झालं एकदम. टेन्शन नको घेऊ. चल काय नाही होत. हस आता. काय झालं रे? हस हस हस. काय नाही होत. होत राहतं असं. बोलतच नाहीये, एकदम शांत बसून गेला. बिचाराला ओरडा पडला. नाराज नको हो टिल्लू. मी घेऊन जातो. हेल्मेट वरून. तर मित्रांनो अशा प्रकारे टिल्लूचा सत्कार होऊन राहिलेला आहे. चलो चला चला. हा टिल्लू एकदम म्हणजे बिंदास दिसत आहे. म्हणजे हा बिलकुलच नाराज नाही दिसत आहे. इसका नाम है लाला. इसका नाम है लाला. अब मैं लाला को पूछना चाहता हूँ कितना कबूतर पाला. अरे मार तुझे डायलॉग मार ना. या मुलाचं चुकीचं नव्हतं ऍक्च्युली. त्यांनी याच्या अकॉर्डिंगली जे सांगितले बरोबर आहे. जिथून मी बाईक आणली ते खरंच मोठे मोठे दगडे होती. सो हा बरोबर आहे. चल नाराज नको टिल्लू. ये खुश हो, नाराज नको. चल एन्जॉय करायचं आहे का नाही आज आपला? बहुतच नाराज झाला हा. पुढे करवंद तोडासाठी. हा ठीक आहे, पण तुला माहित आहे का हा गाडी बंद आहे. आंबे 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 कैरी शेत आहेत आमची. सांगायचं ना. रानमेवा म्हणून का तर मित्रांनो आता गोकुंडीला जाताना आपल्यासोबत जे छोटे मित्र आहेत ते आपल्याला खरं तर घेऊन चालले त्यांच्या शेतामध्ये मस्त रानमेवा खायला. आणि प्रशीलला त्याने पहिलाच रानमेवा टेस्ट करायला दिला. तर प्रशील कसा होता? तुरट खाल्ली आहे का कधी? तुरट ते पाण्यामध्ये टाकून खाते ना, तसं लागत आहे तोंड. कसं लागतंय? आंबट तुरट जीभ कशी चिकटली का त्याला खासाठी? दोरी आणली आहे तुम्हाला नाही बांधून पोटात नेला ना. आता नाव बदलवा तुम्ही लोक. रे कोणाच्या गेट मध्ये घुसत आहे? नाही आमचेच हेच आहे. तुमचेच आहे? चला मग बिंदास. हे कोणाचं नाही आपल्याला. त्याला काय बोलतात? काजू. हा काजू थोडी आहे. काजू आहे त्याचे बी खालची असतात. आपण ह्याला बोंडू बोलतात. बापरे. हा बघा काजू आहे आणि त्याची खालची बी भाजायला लागते आणि खायला लागते. असं घ्यायचं आणि फक्त हे करायचं, सब करायचं. ओके म्हणजे चावाचं नाही, सट करायचं. सुपायची. बढिया आहे रे. त्याला आंबा बघा खाल्लं. एकदम टेस्टी आहे. सही. वरती बाजून वाव. लहान टिलूचा जो मूड ऑफ होता तो आता फायनली हा खुश दिसता इकडे. मगाशी काव नसा तो नाराज झाला होता. म्हणजे नाराज काऊन होता मगाशी? बोललेलं कोणतरी. तर मित्रांनो तुम्ही जागा पाहताय हे खरं तर एक कॅम्प साईट आहे आणि इकडे कम्प्लिटली असं रुरल स्ट्रक्चर बनवलं. तर आता आपण आतमध्ये जाऊन पाहू. अरे वाव, अरे भारी आहे हे. या ठिकाणी रूम्स वगैरे बनवलेले आहेत आणि आतमध्ये गादी वगैरे पण आहे, चटई आहे. हे तुमचं आहे का? कुठे गेली ती पोरं? हो त्यांच्या आवाजीच आहे. अच्छा, काय भारी वाटतंय हे. भारी आहे. बापरे. मगाशी प्रशील तर आपटला पण मला तर वाटतं मी खालीच बसली असती. भारी आहे रे. सही. प्लेस जबरदस्त आहे आणि थोड्या दिवसानंतर जर इथं आंबे अजून लागले तर वा. म्हणजे ओरिजिनल अस्सल गावाची जी फिलिंग आहे ते या जागेवर येऊन राहिली आहे. या ठिकाणी असं एक
रुरल टाईप असं रिसॉर्ट बनवलेलं आहे आणि ह्याचं नाव आहे इकडे लिहिलेलं आहे खरं तर उडान आउटडोअर्स. या ठिकाणी मस्त सॅटर्डे संडेला या मुलांकडनं कळलं खरं तर हा कॅम्प साईट चालू असतो. तर तुम्ही जर कधी ह्या ठिकाणी आलात तर तुम्ही इथे सुद्धा येऊ शकता. आणि इथे काही ॲक्टिव्हिटीज चालू आहेत प्रशीलचे, ते पाहूया आपण. प्रशील वर कसा गेला? अरे इथून कसं लटकून लटकून आलो, या टिल्लू लोकांना घेऊन आलो वर. अरे बापरे. पण हे सीडी बघा किती जबरदस्त आहे, म्हणजे एकदम नॅचरल पद्धतीनं. पण जाशील कुठे सीडीने? आता नाही जाऊ शकत वर, आता खाली यायला लागेल. हा म्हणते वर जायचं असेल, जर मरायचं असेल तर वर जा म्हणते. खायला काय ते टिल्लूचे. जॉन सीना माझा पण जॉन सीना. आता इथून खाली उतरायला बापरे. ए वाव, हे भारी आहे रे. हे मस्त थंडगार पाणी आहे इकडे. हे प्युअर नदीचं पाणी. हा भारी आहे. हे काय? हॅन्डवॉश. खाल्लं आपण. हा. आता जायचं कुंडीवर. चला आपण जाऊ. रनिंग. चला. तर मित्रांनो आता आपण जी कॅम्प साईट पाहिली तिकडनं आता निघालेलो आहोत आणि आत्ता चाललो आपण थेट गोकुंडीकडे. ए गेट बंद कर. अरे कर. अरे तुमचा आबाजी मारा रे, तुम्हाला ना आम्हाला बी माराल. कोण ओरडला? बाबावर रडलेलं ते. हा. तर फायनली मित्रांनो ह्या पॉइंटवर येऊन इथे आम्ही जी बाईक आहे ती पार्क केलेली आहे आणि इथूनच आपण जो ट्रेक आहे तो चालू करणार आहोत. खरं तर मस्त इकडे आजूबाजूला झाडं आहेत त्याच्यामुळे बऱ्यापैकी सावली लागते आहे. आणि पूर्ण रस्ता कसा आहे? असाच आहे. आणि किती लांब जायचं अजून आपल्याला? अर्धा तास? अर्धा तासात पोहोचू? लांब आहे. अजून लांब आहे आपल्याला अजून 2 तास अजून तिकडे वरती जायचं. हे असं काय बोलू नको. मी जीप कुठे वर? कुंडीवर. गोकुंडीवर. वर आहे? कुठे डोंगरावर? खाली. ए भाई चला घरी चला. ए भाई काय गोकुंडी नाही, घरी चला. चल. तुम्हाला वरचं पाणीचा धबधबा पण आता चाललाच होता. चला. आबाजी, याचं नाव आबाजी ठेवू आपण. मित्रांनो ट्रेक रूट जो आहे तो या मुलांच्या सांगण्याप्रमाणे कम्प्लिटली असा आहे, स्ट्रेट आहे. काही जास्त चढाण वगैरे नाही आहे त्याच्यामुळे जरा बरं वाटतंय. आणि एवढ्या गरमीमध्ये ही जी झाडं आहेत ती डोक्यावर असल्यामुळे चांगली सावली सुद्धा लागते आहे. चला चलो 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 चलो. आपल्या सोबत नेहमी डॉगी असतात. जर तुम्ही कुर्दुगडचा व्हिडिओ पाहिला असेल तर कुर्दुगडला या डॉगींची खूप हेल्प झाली. जर तुम्ही कधी ट्रेक वगैरे करत असाल आणि तुम्हाला असे डॉगी मिळतील तर आय डोंट थिंक तुम्ही कधी रस्ता चुकाल. त्यामुळे हे खूप छान आहेत. ह्यांना जर तुम्ही बस 5 रुपयाचं बिस्किट जरी द्याल ना तरी ते कम्प्लीट तुमच्या सोबत येतील. ते आपल्याला काळा दिसत बघा. हां 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 आणि मध्ये अशी चॉकलेट असे रेषे दिसतात. हां हां हां. म्हणजे तिथनं असं पाणी येतं खाली. अच्छा. हां हां. पाणी जातं. ओके. म्हणजे जर पावसात इकडे आलं तर ह्या जिथे आपण चाललो आहे गोकुंडीला तिकडे नाही जाऊ शकत ना? नाही. भरपूर पाणी असेल. लय रिस्की. काय म्हणत तुला? जाऊ शकतो तू? पावसात जाऊ शकतो? आई बाबा पाठवतील तुझे? काय बोलतो? पोहत जातो का? पोहत जातोस? मग
दीदी पाणी जाम वरतं, हा ना. प्रेशर नाही येतं ना एकदम. तसं नाही. बापरे, हा जाऊ शकतो पण. आहे ना हा अच्छा, जाऊ देत, आपण ह्याचं ऐकू. आणि पावसात या ट्रेकला येणं कठीणच आहे, त्याच्यामुळे पावसात येऊ नका. पण उन्हाळ्यात तुम्ही हा ट्रेक करू शकता. खूप सुंदर ट्रेक आहे. आत्तापर्यंत तरी खूप छान वाटतं आहे. सरळ सरळ रूट आहे. तर निघू पुढे. चलो. लालाला विचार, लालाला निघायचं का नाही? निघायचं काय लाला? लाला बोलत ना. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्या ठिकाणी अशा पद्धतीचा ट्रेल लागतो. असं आपल्याला थोडं ट्रेक करत जायचं आहे. इथे तरी खूप चांगलं आहे की बऱ्यापैकी सावली आहे. एक छोटा मित्र आहे, तो मस्त जंगलातली पानं आहेत त्याच्यापासून टोपी बनवतोय. आणि त्याने आता बऱ्याच टोप्या बनवल्यात. आता तो आपल्याला घालायला देईल. घाल घाल. हाय, कसे वाटते टोपी? मस्त. तर मित्रांनो, मला सुद्धा ह्यांनी एक टोपी बनवून दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता, ह्याला मस्त हँडल सुद्धा आहे. जंगलात जर आपण असे कधी फिरत असू तर आपण ही इनोव्हेटिव्ह आयडिया यूज करून मस्त अशा टोप्या बनवू शकतो. तुला कोणी शिकवलं असं? पप्पानी. वा, पप्पा मोठी बनवतो. हां. तर आतापर्यंत आपण बऱ्यापैकी प्लेन रस्त्याने येत होतो. आता थोडंसं जी खडी चढाई आहे ती लागलेली आहे. हे काय करतोय तू? जा जा. काय करत का आता? मुंगीवाणी दिसते ते. चल चल चल. तर या ठिकाणी हा थोडासा चढून यायचा पॅच आहे. या ठिकाणी एक नॅचरल झुला सापडलेला आहे. तो मुलगा बसलेला आहे. आता आपण जाऊया. आता मी झुलली असती पूर्ण. भारी. इकडे काय करू नको, पडू बिडू नको. तर मित्रांनो, इकडे मिळालेला आहे नॅचरल झुला. बापरे, हे जे दगड आहेत ना भरपूर तापलेत गरमीमुळे, त्याच्यामुळे हात ठेवून लगेच चटका लागतोय. हा प्रशीद, हा आहे आपला सह्याद्री मधला उन्हाळा. 2024चा उन्हाळा सगळ्यात खतरनाक उन्हाळा आहे, कारण यावर्षी हीट वेव्ह चंद्रपूर पेक्षाही जास्त ऊन पुण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. तर मित्रांनो, मगाशी आपण जी खडी चढाई पार केल्यानंतर ही आता लागलेली आहे दुसरी खडी चढाई. आणि ह्याच्यानंतर आपण थेट पोचू जो गोकुंडी आहे त्या जागेवर. आई शपथ, क्रॅबची फुल तंदुरी झालेली आहे इकडे. तर मित्रांनो, आता आपण या जागेवरून पोहोचलेलो आहोत जिकडे तुम्ही पाहू शकता इकडे फुल क्लिअरिंग आहे. पण पावसात इकडे पूर्ण पाणी वाहत असेल. तर ह्या ठिकाणाहून आपल्याला असं जायचं आहे. आणि जर इथून पाहिलं तर त्या ठिकाणून तसा क्लिअरली दिसणार नाही, पण एक वॉटरफॉल दिसतो इकडनं आणि आपल्याला त्याच्या खालीच जायचं आहे. तर आता आपण फटफट तिथे जाऊन पोहोचू, कारण की भरपूर ऊन आहे आणि तहानसुद्धा भरपूर लागलेली आहे. अजून केवढा वेळ लागणार आहे? आता फक्त 5 मिनिटात पोहोचा. 5 मिनिटं ना? पक्का? हो. ओके. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी हा कम्प्लिटली रॉकी पॅच आहे. आपल्याला ह्याच रॉकी पॅच म्हणून पोचायचं आहे. तसं तर हा बोलतोय की 5 मिनिटच आहे, तर होपफुली 5 मिनिटात पोचलो पाहिजे. पोचलो? हो, वाव, इथेच ना? तर मित्रांनो, तुम्ही पाहताय ह्या ठिकाणी आपण येऊन पोहोचलेलो आहोत. हेच आहे गोकुंडी, जिथे आपण मगासपासून ट्रेक करून यायचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्ही पाहू शकता की किती मस्त क्रिस्टल क्लिअर ब्ल्यू वॉटर आहे इकडे. एवढ्या गरमीतून ट्रेक करून आल्यानंतर गोकुंड वॉटरफॉलला पोहोचून मन एकदम प्रसन्न झालं.
सह्याद्रीतील हा हिडन जेम खरंच खूप मौल्यवान होता. इथलं क्रिस्टल क्लिअर ब्लू वॉटर इतकं स्वच्छ होतं की पाण्यातील दृश्य अगदी सहज डोळ्यांनी पाहता येत होतं. तर मित्रांनो, या ठिकाणी मस्त थंडगार पाणी आहे आणि एकदम क्रिस्टल क्लिअर आणि ब्लू वॉटर आहे. त्या ठिकाणी पुढे जास्त डीप आहे. जर तुम्हाला स्विमिंग वगैरे करता येत नसेल तर तुम्ही इथपर्यंत थांबा. तर मित्रांनो, मस्त चिल आणि एन्जॉय करून झालेला आहे आणि आता आली आहे रिटर्न जायची वेळ. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करत आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि अशाच ॲडव्हेंचरनी भरलेले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे चॅनलचे जे पुढचे अपडेट्स आहेत ते तुम्हाला येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. तर मित्रांनो, तुम्ही हा कचरा पाहताय, हा मगाशी त्या पाण्यात होता. तुम्ही पाणी जर पाहिलं असेल तर मस्त सुंदर पाणी होतं, एकदम क्रिस्टल क्लिअर. त्यात हा कचरा किती घाण वाटत असेल तुम्ही विचार करा. मगाशी मी पाण्यात असताना हा कचरा मी उचलून या ठिकाणी ठेवला आणि हा असा कचरा पाहून खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, जेव्हा कधी पण तुम्ही असं जंगल ट्रेक किंवा कुठच्याही ट्रेकवर जात असाल किंवा कुठच्याही ठिकाणी ट्रॅव्हल करत असाल, प्लीज कचरा करू नका. ही एक रिक्वेस्ट आहे. आणि जो पण तुमचा कचरा असेल तो रिटर्न घेऊन जा. आणि तसाच आता हा कचरासुद्धा आम्ही रिटर्न घेऊन जाणार आहोत.